इस्रायलने आज सकाळी इराणचे प्रमुख आयातुल्ला खोमेनी यांच्या कार्यालयाजवळ हल्ला केला होता। या हल्ल्यात इराणचे संरक्षण मंत्री अमीर नसीरजादे यांचा मृत्यू झालेला आहे। इतकंच नव्हे तर इराणचे लष्कर प्रमुख आमिर हातमी आणि IRGC प्रमुख मोहम्मद पाकपूर यांचाही मृत्यू झालेला आहे। इराणचे 3 खंदे अधिकारी आणि नेत्यांचा मृत्यू झालेला दिसतोय। संरक्षण मंत्री आमिर नासिरदे तर इराणी लष्कर प्रमुख आमिर हातमी आणि IRGC प्रमुख मोहम्मद पाकपूर या तिघांचा यामध्ये मृत्यू झाला आहे। आज सकाळी इस्रायल आणि अमेरिकेने इराणवरती हल्ले केलेले होते आणि यामध्ये तेहरानसह इराणमधल्या अनेक महत्त्वाच्या शहरांचा समावेश होता। विशेषतः खोमेनी यांच्या निवासस्थानाजवळ हे प्रामुख्याने हल्ले करण्यात आलेले होते। याच हल्ल्यांमध्ये हे 3 प्रमुख अधिकारी ज्यांचा मृत्यू झालेला आहे। इराणचे संरक्षण मंत्री आमिर नसीरजादे, इराणी लष्कर प्रमुख आमिर हातमी आणि IRGC प्रमुख मोहम्मद पाकपूर हे तिघांचा यामध्ये मृत्यू झाला आहे। तीन उच्चपदस्थांचा मृत्यू झाल्यामुळे इराणसाठी हा एक मोठा धक्का मानला जातोय। तर इकडे मिशन इम्पॉसिबल असं म्हणत इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी ट्रम्प यांना आव्हान दिलंय। इराणमध्ये सत्ता परिवर्तन करणं अशक्य असल्याचा एक प्रकारे हा संदेश त्यांनी दिल्याचं म्हटलं जातंय। डोनाल्ड ट्रम्प यांनी हल्ल्यानंतर जी पहिली प्रतिक्रिया दिलेली होती त्यामध्ये त्यांनी सत्तांतराचे आपले स्पष्ट इरादे इराणच्या बाबतीत बोलून दाखवलेले होते। आम्ही तुमच्या बॅलिस्टिक मिसाईलचे ठिकाणे उद्ध्वस्त करू, आम्ही तुमचं नौदल उद्ध्वस्त करू, अशी सगळी एक प्रकारे धमकीवजा इशारा त्यांनी इराणला दिला होता। मात्र हे आव्हान आम्ही स्वीकारलेलं आहे आणि मिशन इम्पॉसिबल असं म्हणत त्यांनी ट्रम्प यांना प्रति आव्हान दिलं। इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी हे आव्हान दिलेलं आहे। יירוט אחד, יירוט שני, יירוט שלישי, ומאחורי הבניינים שם יש עשן. נראה לי... पश्चिम आशियातील युद्ध आता थेट सार्वजनिक ठिकाणांपर्यंत पोहोचलंय। इराणने डागलेली क्षेपणास्त्र थेट तेल अवीव जवळच्या होलोन इथल्या एका मुख्य बस स्थानकावर कोसळली आहेत। या भीषण हल्ल्यानंतर संपूर्ण बस स्थानक आगीच्या विळख्यात सापडलंय। क्षेपणास्त्राचा मारा इतका भीषण होता की तिथे उभ्या असलेल्या अनेक बसेस क्षणात जळून खाक झाल्यात। इराणकडून एकापाठोपाठ होत असलेल्या या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे इस्रायलची सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आहे। Thank you.